निवडणुका झाल्यापासून जहाल हिंदुत्ववादी, सौम्य हिंदुत्ववादी, नावाचे हिंदुत्ववादी आणि फक्तच हिंदुत्ववादी असे बरेचसे कॅटेगरी पाहायला मिळत आहेत का? म्हणजे तुम्ही विचार केला का? अधिवेशन झालं पण अधिवेशनात कोणते निर्णय झाले काही माहिती मिळाली का? म्हणजे आपण कुणाल कामरान औरंगजेबाची कबर इथे अडकलो तोपर्यंत अधिवेशनामध्ये बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून वाहून गेल्या. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही हाही प्रश्न आहे. कर्जमाफी तर लांबच विषय राहिलाय. म्हणजे मला हा तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे की तुम्हाला काही अपडेट मिळाली आहे की नाही, की अजूनही हे हिंदुत्ववादी आपला नेता हिंदुत्ववादी याच्यामध्ये सुरू आहे. संगमनेरमध्ये सुद्धा तेच चालू आहे. म्हणजे तिथे बघा, शिवजयंती, रामनवमी, हनुमान जयंती वादच वाद झालेत. कारण अमोल खताळ मी हिंदुत्ववादी हे दाखवतात, बाळासाहेब थोरात म्हणतात मी थोडं कमी, मीही हिंदुत्ववादी. याच्यातच पेटलंय. तिथले रस्ते, पाणी, MIDC, कॉलेजेस, शाळा, संस्था हे होणारे की नाही माहिती नाही आहे. म्हणजे असं काहीसं स्टेटस तुमच्याही मतदारसंघांमध्ये आहे का? लेटेस्ट अपडेट काय आहे तुमच्या मतदारसंघाची हिंदुत्ववादी मुद्द्यावर? व्यक्त व्हा.